नमस्कार. इंटरव्ह्यू राऊंडची वाट पाहत आहात. कधी लागेल दुसरा टप्पा शिक्षक भरती पवित्र पोर्टल 2022-23. मित्रांनो, या संदर्भात आपण चॅनलवरती नुकतंच अपडेट दिलं होतं की 30 तारखेपर्यंत हा राऊंड लागला जाईल आणि काही टेक्निकल इश्यू जर आले तर 2 मेपर्यंत हा राऊंड लागला जाईल. परंतु आता त्याच्यामध्ये काही बदल होत आहेत आणि त्या संदर्भातलंच अपडेट देत आहे. आणि बरेच महाशय आहेत ते खरंच इंटरव्ह्यू राऊंडची आतुरतेने वाट पाहत आहेत, पण वास्तविकता काय आहे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचवरती मेरिटवरती सुद्धा बोलणं तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, सर्वप्रथम हे लक्षात घ्या की सध्या इंटरव्ह्यू राऊंड आहे तो कदाचित अर्थातच एक 5 ते 6 तारखेपर्यंत लागू शकतो असं सांगितलेलं आहे, किंवा त्या अगोदर सुद्धा लागू शकतो जर जो इश्यू आहे तो सॉर्ट आउट झाला तर. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की असा कोणता इश्यू आहे की तो राऊंड लावायलाच उशीर होतोय. तर मित्रांनो, जवळपास 8,000 प्लस उमेदवार आपण पाहिलेले आहेत. 8,600 प्लस उमेदवार आहेत. मग त्यांचं ते बायफर्गेशन करत आहेत विषयानुरूप किंवा कॅटेगरीनुरूप, आरक्षणानुसार, रिझर्वेशन कॅटेगरी आणि बाकीचे काही समांतर आरक्षणानुसार. त्यामुळे त्यांना ज्या काही संस्था देताना त्यांचं ते शफल करताना त्या गोष्टीसाठी वेळ लागत आहे आणि त्याचमुळे इंटरव्ह्यू राऊंडला उशीर लागू शकतो. परंतु मित्रांनो, काळजी करू नका, कारण शाळा जोपर्यंत सुरू होत नाहीत 16 जूनपासून ज्या आपल्या SSC बोर्डच्या शाळा आहेत तोपर्यंत हा राऊंड अगोदर लागून सुद्धा तितका असा काही फायदा होणार नाही आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग संत गतीनं त्यांचं काम करत आहे. कारण इंटरव्ह्यूसाठी तुम्हा सर्वांनाच माहीतच असेल की 30 मार्कचा इंटरव्ह्यू आहे, त्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस तितकीच गरजेची आहे. त्याचबरोबर अजून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला असं वाटत असेल की इंटरव्ह्यू राऊंडमध्ये माझा नंबर लागेल, मला मुलाखतीसाठी बोलवतील, तर वास्तविकता काय आहे हे जाणून घ्या. मित्रांनो, शिक्षक भरती 2022-23 ही टप्प्याटप्प्यामध्ये होत असताना उमेदवारांचा सुद्धा टप्प्याटप्प्याने कार्यक्रम होत आहे. तेच महाशय आहेत जे पहिल्या टप्प्यामध्ये होते, जे दुसऱ्या टप्प्यामध्ये होते, जे कन्व्हर्जन राऊंडमध्ये सुद्धा होते, आणि तेच उमेदवार असतील जे दुसऱ्या टप्प्याच्या विदाऊट राऊंडमध्ये सुद्धा होते. जवळपास 3 वेळा लागलेला उमेदवार आता पुन्हा एकदा त्याच परीक्षेवरती त्याच भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये लागणार आहे. त्यामुळे मेरिटवरती जास्तसा परिणाम होणार नाही, कारण जवळपास आपण जो विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड आहे त्याच्यामध्ये जवळपास 45 ते 50% उमेदवार तेच रिपीट झाले होते आणि आताही जो राऊंड आहे त्याच्यामध्ये सुद्धा हीच गत असणार आहे. त्यामुळे ज्यांचं मेरिट कमी आहे त्यांनी जास्त होपसुद्धा ठेवायची गरज अजिबात सुद्धा नाही आहे. त्याचं कारणच असं आहे की जो दुसरा टप्पा होता त्याच्यामध्ये नवीन आरक्षण ॲड करण्यात आलं SCBC. त्याचबरोबर उमेदवारांना पुन्हा एकदा सेल्फ सर्टिफाय करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे अजूनही जे उमेदवार पोर्टलवरती त्यांनी मार्क्स अपलोड केले नव्हते IBPS परीक्षा दिल्यावरती, त्यांना सुद्धा ती संधी देण्यात आली. त्याच्यानुसार त्यांची मेथड, त्यांना वेगवेगळ्या संधी देण्यात आल्या. आणि एवढं सगळं असताना जी संधी देण्यात आली की एकच उमेदवार पुन्हा एकदा निवडला जातो त्याच भरतीमध्ये, पण वरच्या वर्गासाठी. आता मित्रांनो, तो त्यांचा अधिकार संविधानानं दिलेला आहे, तो आपण रोखू शकत नाही. परंतु एक बिंदू एक भरती ही गोष्ट झालीच पाहिजे, आणि ती गोष्ट सध्याच्या 22-23च्या शिक्षक भरतीमध्ये होतच नाही आहे. कारण 10% जागा कपात, 80% मान्यता शिक्षक भरतीसाठी असताना 10% जागा कपात हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस करण्यात आली, आणि त्या 10% जागा कपातसाठी पुन्हा एकदा रिक्तपत्राचा राऊंड न लावता तो दुसरा टप्पा म्हणून राऊंड लावण्यात आला. त्याच्यामुळे जे उमेदवार रिक्तपत्र गैरहजरची वाट पाहतात मित्रांनो, तो हा राऊंडच नाही आहे, हे लक्षात घ्या. ती पदं कुठं गेली गॉड नोज, साधन व्यक्तीची पदं कुठं गेली गॉड नोज. आता ही जी भरती आहे, जी अजून पोर्टलवरती ज्या संस्थांनी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं त्यांच्या संदर्भातील आता ही पदं आहे, आणि त्या सर्व फ्रेश पदांसाठी तेच उमेदवार एलिजिबल असतील जे प्रथमतः 1 ते 5 साठी लागले. फर्स्ट टप्पा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड, त्याचबरोबर जे 6 ते 8 साठी लागले फर्स्ट टप्पा विथ इंटरव्ह्यू राऊंड, तेच उमेदवार असतील जे आता 9 ते 10 साठी लागले सेकंड टप्पा विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड, आणि तेच उमेदवार आता पुन्हा एकदा चौथ्यांदा, काही उमेदवारांचा तिसऱ्यांदा नंबर लागेल 9 ते 12 विथ इंटरव्ह्यू राऊंड. अशा प्रकारे ही भरती आणि मेरिट तुमच्या लक्षात येईल की मित्रांनो तिथंच फिरताना दिसतंय.
मग आता जी वाट पाहतात ते मी त्यांना निराश अजिबात सुद्धा करत नाहीये, पण सत्य सांगणं हे तितकंच गरजेचं आहे. आपण डोळं उघडून पाहणं गरजेचं आहे. आणि या गोष्टीला दुसरा टप्प्यानुसार जो टप्प्यात आपला कार्यक्रम केलेला आहे त्याला कधीच विरोध होणं गरजेचं होतं. रादर पहिल्या टप्प्याचा रिक्त अपात्र गैरहजर राऊंड लागला असता तर ते लागलेल्या उमेदवारांचा क्लेम नसता चालला ज्या रिक्त जागा आहेत त्याच्यावरती, परंतु तसं झालेलं नाहीये. आणि होप सो की हे सर्व जे काही एक्सप्लॉयटेशन आहे उमेदवारांचं ते पुण्याच्या 2025च्या टेटमध्ये तर हो नाही राहू, नाही तर सगळाच विषयच संपला. ऑलरेडी 2025च्या शिक्षक भरतीमध्ये पदं किती भरली जातील याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे आणि सध्या आपल्या हातामध्ये फक्त भोपळा आहे. तर मित्रांनो, तुम्ही वाट पाहतात आहे, परंतु पाहूयात लिस्ट लवकरच पब्लिश होईल. 5 तारखेपर्यंत कधीही होईल असं आत्तापर्यंत अपडेट आहे. सर्वांपर्यंत पोहोचवा आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही फक्त बघण्याची भूमिका घेताय आणि फक्त बघण्याची भूमिका जर अशीच घेत राहिली तर पुढची अजून भरती आहे. संघर्ष संपला नाही आहे. शिक्षकाला संघर्ष कधीच संपत नाही, त्याच्या 5वीला पुजलेला आहे. इतकं दुःख होतं की शिक्षक झालो म्हणूनच हे माझ्या सर्व नशिबी आलेलं आहे काय. आणि पाहूयात आता इंटरव्ह्यू राऊंडमध्ये बऱ्याच उमेदवारांना तरीसुद्धा इंटरव्ह्यूची संधी मिळेल, परंतु 10 पैकी एकच उमेदवार निवडला जाणार आहे. आणि पहिल्या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये जे उमेदवार लागले त्यांची यादी पब्लिश केलेली नाही आहे शालेय शिक्षण विभागाने. म्हणजे किती कशी भरती चालू आहे हे तुम्हीच व्यक्त होणं गरजेचं आहे. आज जर शांत बसाल तर शांतच बसा आणि प्लॅन बी वरती काम करायला सुरुवात करा. एवढंच मी सांगेन. स्टे कनेक्टेड.